रामटेक संसदीय सीट से कांग्रेस के प्रत्याशी श्याम कुमार बर्वे ने भारी मतों से जीत दर्ज की, जिसके बाद कांग्रेसी खेमे में खुशी छा गई। रामटेक में गांधी चौक में कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ताओं ने पटाखों की आतिशबाजी करके और मिठाई बांटकर खुशियां मनाई। जल्लोष रैली निकाली। जल्लोष रैली में रामटेक तालुका अध्यक्ष कैलाश राउत, शहर अध्यक्ष दामोदर धोपटे, माजी नगर अध्यक्ष शोभा राउत, अर्चना राउत, रेखा हांडे, माजी पंचायत समिति सदस्य महेश मडावी, राहुल कोठेकर, राजू हटवार, इनके साथ विजयी जल्लोष रैली में पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए। जिले व राज्य ही नहीं, देश भर के लिए हॉट सीट बन चुकी रामटेक लोकसभा सीट पर 10 साल के बाद कांग्रेस ने धमाकेदार वापसी की है। आपको बता दें, शिवसेना शिंदे गुट के उम्मीदवार राजू पारवे को 77,787 वोटों के अंतर से पराजित कर शिवसेना से यह सीट छीन ली। श्याम कुमार बर्वे को 6,05,040 वोट मिले तो राजू पारवे को 5,27,253 वोटों से ही संतोष करना पड़ा। बहरहाल रामटेक से जीत के बाद कार्यकर्ताओं में उत्साह देखा जा रहा है। एक दूसरे का मुंह मीठा करके खुशियां मनाई जा रही है, जिसकी तस्वीरें इस वक्त आपकी टीवी स्क्रीन में है। श्याम कुमार बर्वे आहे ते भारी मतांनी निवडून आलेले आहे आणि इथं काँग्रेसतर्फे जल्लोष सुरू आहे। इथं काँग्रेसचे पदाधिकारी इथं आहेत आणि आपण काय त्यांना विचारू का कशा पद्धतीने त्यांनी विजय हासिल केला, काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम मी या रामटेक लोकसभा मतदारसंघातील समस्त नागरिकांचे हार्दिक आभार मानतो व त्यांचे अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने आज रामटेक लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनी नव्हे तर संपूर्ण देशातील नागरिकांनी हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आज मतदान करून आज ते निर्णय आपल्या सर्व समक्ष आलेले आहेत। देशामध्ये मागील 10 वर्षापासून प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली महागाई, वाढलेली बेरोजगारी आणि आपल्या या देशामध्ये सांप्रदायिक वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एक वाद तयार करण्याच्या उद्देशाने माननीय नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं देशामधलं वातावरण खराब करून निवडणूक जिंकण्याचा जो अयशस्वी प्रयत्न केला, आज समस्त देशवासियांनी आणि रामटेकच्या समस्त मतदारांनी हा त्यांचा प्रयोग हाणून पाडला। आम्ही समस्त काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, समस्त फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, माननीय सुनील बाबू केदार साहेब, माननीय राजेंद्रजी मुळक साहेब यांचे सुद्धा आम्ही हार्दिक आभार मानतो। कारण एक उपसरपंच असलेला एक सामान्य कार्यकर्ता आज देशाच्या संसदेमध्ये, देशाच्या सर्वोच्च संसदेमध्ये जाऊन रामटेक लोकसभेच्या प्रश्न मांडतील आणि त्याचे अनेक ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतील। आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, माननीय सोनियाजी गांधी आणि आमच्या सर्वांचे तळपदार नेते माननीय राहुलजी गांधी यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो आणि अभिनंदन करतो। महत्त्वाची बाब म्हणजे अशी की या देशामध्ये जे परिवर्तन झालं ते खऱ्या अर्थाने सांप्रदायिक शक्तीचा नायनाट करण्यासाठी, हिंदू मुस्लिम करणाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे, ज्या संविधानामध्ये असा उल्लेख आहे की भारत हा सेक्युलर देश आहे, भारतामध्ये कोणतंही राजकारण हे जाती धर्माच्या पंथाचं चालणार नाही, या देशामध्ये खऱ्या अर्थाने काम करणाऱ्यांना संधी मिळेल। मागील 70 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने ज्या देशामध्ये सुई बनत नव्हती त्या देशाचं विज्ञान हे चंद्रावर सुद्धा जाऊ शकते, अशा या काँग्रेस पक्षाला पुनश्च काम करण्याची संधी या देशामध्ये देण्याची मिळालेली आहे। मी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माझ्या शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकारी, फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्याच नव्हे तर इंडिया गठबंधन व महाविकास आघाडीमधील समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या रामटेक लोकसभा मतदारसंघातील समस्त नागरिकांचे हार्दिक अभिनंदन, आभार आणि त्यांना वंदन करतो। त्यांचे हे उपकार आम्ही कधी विसरणार नाही आणि निश्चितच माननीय बबलू भाऊ बर्वे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही समस्त रामटेक लोकसभा मतदारसंघातील समस्या दूर करू एवढा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे। धन्यवाद।
बबलू बर्वे यांची मोठ्या मताधिक्याने इथं विजय झालेला आहे आणि हा विजय जल्लोष चालू आहे। इथं महिला वर्ग सुद्धा इथं उपस्थित आहे, राऊत मॅडम आहेत आणि बाकी सर्व महिला पदाधिकारी इथं उपस्थित आहेत। काय सांगा, काय म्हणाल तुम्ही? या 15 वर्षामध्ये जेव्हा काँग्रेसमध्ये वासनिक साहेब निवडून आले होते, त्याच्यानंतर काँग्रेसची जागा शिवसेनेने 10 वर्ष घेतली, तर यावेळेस श्यामकुमार बर्वे निवडून आलेले आहेत आणि या रामटेकचा गड काँग्रेसने राखला। इथल्या जनतेने त्यांना विश्वास दिला, म्हणून श्यामकुमार बर्वे बहुमताने निवडून आले आहेत। आम्ही त्यांचे आणि जनतेचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। काय सांगा मॅडम? बर्वे जे आले ते आमच्यामुळे आले आणि आम्ही त्यांना समोर आणलं, कारण की काँग्रेसमध्ये कोणीच आलं नव्हतं आतापर्यंत आणि जे होते आधीचे करणारे, जे मोदींनी एकही कोणतंही काम केलेलं नव्हतं आणि एवढ्या महागाई वाढवून ठेवल्या होत्या, घरच्या बाहेर महागाई वाढवून ठेवल्या होत्या। पण आता आमची काँग्रेस आली, आता आमची काँग्रेस बसली म्हणजे आमचे सगळंच आता सगळं काही करणार आहे आता आणि आम्ही ठोकतो यासाठी की आमची काँग्रेस करणारच म्हणजे करणारच। या सीटला निवडून आणण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाचे, आम आदमी पार्टी आणि इतर कम्युनिस्ट पक्ष आणि प्रहार यांनी जे जीवतोड मेहनत करून आपल्या रामटेक लोकसभेमध्ये जो ऐतिहासिक निवडणूक लढून ऐतिहासिक जिंक या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिंकून आणली, याबद्दल मी सर्व पक्षाचे मनापासून अभिनंदन करतो। आपल्याला माहीत आहे 10 वर्षापासून रामटेक लोकसभा ही शिवसेनेच्या याच्यात होती आणि शिवसेनेचे तुमाने साहेब यावेळेस इथं रामटेक लोकसभेमध्ये खासदार म्हणून वावरले, पण मला असं वाटत नाही एकही माणूस म्हणणार नाही का खासदार साहेबाला आम्ही ओळखतो आणि काहीतरी करून दाखवलं। फक्त 50 खोके आणि एकदम ओके अशा पद्धतीची ही सरकार, आणि आज लोकांनी दाखवून दिलं का इथं जो काम करणारा माणूस, आणि आता धोपटे साहेबांनी सांगितलं का बेरोजगारी, महागाई या संदर्भामध्ये असे बरेचसे प्रश्न या ठिकाणी रामटेक लोकसभेमध्ये नाही देशामध्येच असे ह्या झाले आणि तो वातावरण आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झाला आहे की आज पहिली जीत तर आमची त्यावेळेस झाली 10-10.5ला का मोदी 3-3.5 हजारांना मायनस होते। देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस 3-3.5 हजारांना मायनस राहू शकते याच्यावरून विचार आलं की आज प्रक्रिया लोकांची कोणाकडे चालली। आता भलाही ते 1-1.25 लाखांनी ते आघाडीवर असतील, पण देशाच्या प्राईम मिनिस्टरला 3-3.25 हजारांना मायनस राहावा लागून राहिला याच्या विषयी शोकांतिका नाही। आणि हा नेतृत्व जो दिसून राहिला हा सर्व आम जनतेचा आहे आणि त्यांनी दाखवून दिलं का देशामध्ये ही लोकशाही जिवंत आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या माध्यमातून विचार त्यांनी वेगळे करून दिशाभूल लोकांची केली आणि ती दिशाभूल लोकांच्या लक्षात आली। म्हणून हा जनसमुदाय महाराष्ट्रात नाही देशातच हा वेगळं आगळं विकास एक बुंदाचं झालं नाही या ठिकाणी, म्हणून ही आज या ठिकाणी आज रामटेक काँग्रेस कमिटी या ठिकाणी लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे बबलू बर्वे या ठिकाणी हजर झाले। आणि दुसरी गोष्ट मानावं लागन आभार केदार साहेबाचे, मानावं लागन आभार आम्हाला मुळक साहेबाचे कि त्यांनी ही सीट या ठिकाणी खिंचून आणली। गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर, फिशर, भगंदर से आराम? तो आज ही आइए 14 साल से रुग्ण सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर।